नमस्कार. आपल्याला जर रुद्रेश्वर येराडवाडी या ठिकाणी जर यायचं असेल तर कराड चिपळूण हा जो राज्यमार्ग आहे या राज्यमार्गावरीलच मल्हारपेठ एक गाव, या मल्हारपेठ जवळच येराडवाडी हे गाव आहे आणि या येराडवाडीपासून आत आपण आलो तर 1-1.5 किलोमीटर अंतरावर हे रुद्रेश्वर ठिकाण आहे. अतिशय छान आणि निसर्गरम्य असे ठिकाण असून या ठिकाणी आपण पायथ्यापर्यंत गाडी घेऊन येतो. इथून या ज्या पायऱ्या आहेत जवळपास 300 पायऱ्या आपण चढून वर आल्यानंतर आपण या जागृत देवस्थान रुद्रेश्वर या ठिकाणी पोहोचतोय. आता आपण रुद्रेश्वर या देवालयापाशी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण आलो आणि पाहिलं तर समोरच जे मोठं लेणं दिसतंय हे पहिल्या क्रमांकाचं लेणं अगदी सुस्थितीत असून खूप सुंदररित्या हे कोरलेलं आहे. त्याच्याच बाजूला आपण हे बघा, माझ्यासमोर माझं बोट आहे इथं दिसतंय. इथं दुसऱ्या क्रमांकाचं लेणं आहे, यामध्ये सुद्धा काही विहार आहेत. त्यानंतर आपण पुढं गेलं तर या ठिकाणी एक 3ऱ्या क्रमांकाची गुहा आहे. तर ही अपूर्ण अवस्थेत आहे, कालांतराने त्याचं काम अर्ध्यावर सोडण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ध्यानधारणा मौन साधना केली जात असे. त्याचबरोबर जे बुद्धिस्ट भिक्षू असत त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्याचबरोबर जे विहार आहेत त्या ठिकाणी त्यांची निवासाची व्यवस्था असते. खूप सुंदर असं हे ठिकाण असून मानवी वस्तीपासून दूर आणि अगदी एकांतस्थळी असं हे ठिकाण असून निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. ही सुंदर अशी लेणी या ठिकाणी कोरलेली आहे. आता पाहिलं तर हे जे आपला समोर माझ्या मागच्या बाजूला हे पिलर्स दिसतात, हे जांभ्या खडकामध्ये, लाल जांभ्या खडकामध्ये कोरण्यात आलेले आहेत. ही बौद्धकालीन लेणी असून या ठिकाणी आता पाहिलं तर 17 पिलर्स अगदी सुस्थितीत या ठिकाणी आहेत. तर इतर जे काही पिलर्स आहेत ते कालाच्या ओघात नष्ट झालेले आहेत. तर खूप सुंदररित्या ही बुद्धकालीन लेणी कोरलेली आहेत. त्या ठिकाणी आपण पाहिलं की कराडजवळ असणारा आगाशिवचा डोंगर, या डोंगरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही बुद्धिस्ट केव्ज बौद्धकालीन लेणी कोरण्यात आलेल्या आहेत. त्यात समकालातच कदाचित ही बौद्धकालीन लेणी कोरण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आता आपण पाहिलं तर हे शिवलिंग रुद्रेश्वर देवालय या ठिकाणी असून अलीकडच्या काळात या ठिकाणी फार मोठे भाविक येत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी महाशिवरात्री व श्रावणी सोमवार या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. त्या ठिकाणी एक स्वयंभू असं शिवलिंग असून आपण पाहू शकतो. या ठिकाणी लाखो भाविक येत असतात. खूप सुंदर असं हे ठिकाण असून अनेक पर्यटक या ठिकाणी आवर्जून येत असतात.